आपण दानिएलचा पहिला अध्याय पाहिलेला आहे, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे। आता दानिएलचा दुसरा अध्यायाकडे आपण वळत आहोत। हा देखील अध्याय दुसरा जो अध्याय आहे तो अध्याय 1 ते 49 त्यामध्ये वचन आहेत ह्या अध्यायामध्ये। तेव्हा मी काय पूर्ण ते वाचणार नाही, परत ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास करणार त्यावेळेस हा अध्याय तुमच्या समोर असू द्या आणि तो तुम्ही वाचन करू शकता। ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये नबुकदनेस्सर राजाला पडलेलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मागच्या अभ्यासामध्ये आपण एक चित्र पाहिलं की त्या चित्रामध्ये मोठी मूर्ती किंवा पुतळा पाहिलेला आहे आणि तो जो पुतळा होता तेव्हा आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळत आहोत। या दुसऱ्या अध्यायामध्ये काल परवा आपण जो अभ्यास केला ह्या दुसऱ्या अध्यायाचा, नबुकदनेस्सर राजाला पडलेलं स्वप्न की त्या स्वप्नामध्ये त्यांनी भव्य पुतळा पाहिलेला आपण त्या चित्रामध्ये पाहिलेला आहे की मोठा पुतळा त्याने पाहिला आणि तो जो पुतळा होता त्या पुतळा जो होता त्याला त्यामध्ये काही असे धातूंनी तो बनलेला होता आणि ते धातू म्हणजे आपण पाहिलं की त्याचं जे शिर होतं ते सोन्याचं शिर होतं आणि तसंच त्याचं जे मांड आपलं हात आणि त्याची छाती जी होती ती रुपयाची दाखवल्या गेलेली आहे म्हणजे चांदीची, आणि तसंच मांड्या त्या पितळेच्या दाखवल्या गेलेल्या आहेत आणि त्याचे पाय लोखंडाचे दाखवल्या गेलेले आहेत। तेव्हा हे जे 4 धातू त्यामध्ये दाखवले गेलेले आहेत ते 4 धातू म्हणजे येणारे 4 राज्याविषयी ते भविष्य होतं। सुवर्णाचं जे शिर होतं म्हणजे सोन्याचं ते राज्य बाबेलचं राज्य असं होतं। तसंच त्याच्यानंतर जे रुपयाचं जे धातू होता दाखवला गेलेला आहे की त्याचे छाती आणि हात जे रुपयाचे होते चांदीचे होते ते राज्य म्हणजे मेदी आणि पारशी यांचं ते राज्य होतं। तेव्हा हे सुवर्ण जे शिर आहे ते पुरातन काळच्या जगाची महाराणी म्हणजे बाबेल नगरी होती। बाबेल नगरी हे ते राज्य होतं। त्या बाबेल नगरीविषयी थोडक्यात आपण वाचूया की पवित्र शास्त्रात त्या नगराला सोनेरी शहर असं म्हटलं गेलेलं आहे। सोनेरी शहर, राष्ट्रांचा मुकुट मणी, खासदी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असे म्हटलेले आहे। याच नगरीचं कशा प्रकारची होती त्याचं वर्णन तुम्ही नंतर यशायाचा 13वा अध्याय 19वा वचन तुम्ही पाहू शकता। यिर्मया याचा 91वा अध्याय आणि 7 या वचनात तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ती नगरी होती त्याचं वर्णन केलेलं आहे की सोनेरी शहर त्याला म्हटलं गेलेलं आहे आणि राष्ट्रांचा मुकुटमणी किंवा खासदी लोकांच्या ऐश्वर्याचं भूषण असे म्हटलं गेलेलं आहे। बाबेल एक मोठे धर्मक्षेत्र सुद्धा होते। जागतिक मूर्तिपूजक केंद्र हे बाबेलचं होतं आणि नबुकदनेस्सराच्या हाताखाली ही नगरी जगाची मालकीन अशी बनली होती। त्या नगरीचे जंगी भिंती तिचे संरक्षण फळी म्हणून उभ्या होत्या। मोठमोठे तट होते, मोठमोठ्या भिंती उभारल्या गेलेल्या होत्या। फरात नदीकडून तिला भरपूर पाणी पुरवठा होत होता, कारण ही नदी तिच्या फाटकांच्या खालून व शहराच्या माध्यमातून आरपार गेली होती। ती अजिंक्य असल्याचे म्हटले जात होते की सार्वकालीन नगरी हीच असणार आहे अशा प्रकारे नबुकदनेस्सर राजाला वाटत होतं आणि म्हणूनच देवानं
नबुकदनेस्सर राजाला हे स्वप्न दाखवलं, हा पुतळा दाखवला, कशा प्रकारे त्याचं राज्य कायमचं राहणार नाही, तर त्याच्यानंतर इतर पुढचे राज्य उदयास येणार आहेत. तेव्हा बाबेलचा ज्यावेळेस पडाव झाला, त्याच्यानंतर जे राज्य आलं, एक त्याच्याहून अगदी कनिष्ठ राज्य येणार म्हणून सांगितलं गेलं होतं. तुम्हाला आठवत असेल की महान कोरेश राजा जो होता, मेदी व पारशी लोकांच्या सैन्यानं त्याच्या ह्या कोरेश राजाच्या नेतृत्वाखाली इसवी सनापूर्वी 539 मध्ये बाबेलचा नाट्यमय पद्धतीनं न्यायनाट करण्यात आला. कोरेश राजाने त्याचा न्यायनाट केला आणि हे साम्राज्य बाबेली साम्राज्यापेक्षा फारच मोठे होते. परंतु आपण पाहतो की त्या कोरेश राजानं, आता इथं मी का असं म्हणतो की नाट्यमय पद्धतीनं, पुढील अभ्यासामध्ये आपण खास त्या पाहणार आहोत की कशा प्रकारे कोरेश राजानं त्या नगरीवर हल्ला केला आणि कसं त्यानं ते काबीज केलं. त्याच्यानंतर पितळेचं तिसरं राज्य आपण पाहतो की महान सिकंदराने पारसाचे साम्राज्य इसवी सन पूर्वी 331 मध्ये बाबेलच्या लढाईत ते त्याने जिंकून घेतलं. मग त्या काळापर्यंत सर्व मोठे असलेले साम्राज्य ग्रीक साम्राज्य बनले. याचं वर्णन दानिएलचा 8वा अध्याय 5 ते 7, 20वा अध्याय 21वा वचन आणि 10वा अध्यायामध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे की पितळचं जे राज्य म्हणजेच ग्रीकचं राज्य संपूर्ण जागतिक राज्य हे होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की चौथं राज्य लोखंडासारखं त्याचे पाय जे होते, हे चौथं राज्य लोखंडासारखे मजबूत असं ते होतं. आणि इतिहासामध्ये आपण पाहतो की हे लोखंडासारखं जे राज्य होतं ते राज्य म्हणजे रोमचं राज्य होतं. आणि हे रोमचं राज्य अतिशय, आपण म्हणतो की रोमी साम्राज्याचं जे जग जे त्यांनी जग भरून टाकलं होतं, सर्व जागतिक राज्य ते होतं. आणि एवढंच नाही तर हे राज्य अतिशय बलाढ्य होतं आणि अतिशय क्रूर होतं आणि फारच फार लोकांचा छळ करणारं असं ते चौथं राज्य होतं. आता हे जे 4 राज्य जे आपण पाहिले दानिएलच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, या पुतळ्यामध्ये आपण पाहिलं की बाबेल, त्याच्यानंतर मेदी पारस, त्याच्यानंतर ग्रीक राज्य आणि रोम राज्य. आणि हे जे रोम राज्य आहे त्याच्या बाबतीत असं म्हटलं गेलं की तो जो पुतळा होता त्याचे जे खालचे पाय जे होते, 10 बोट असलेले ते पाय, याच्या बाबतीमध्ये आपण पाहूया. हे जे बोट होते, काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा असा मिश्रित तो होता. इसवी सन 312 मध्ये, इसवी सन म्हणजे एडी मध्ये 312 मध्ये रोमन साम्राज्याने चर्चशी युती केली. रोमन साम्राज्याने चर्चशी युती केली. ही लोखंडाची व मातीची युती असं म्हटलं जाते. शासनाची व चर्चची युती संपूर्ण मध्ययुगात टिकून राहिली व शेवटी तिचा फ्रेंच क्रांतीमध्ये शेवट झाला. ही राजासन आणि चर्च यांची युती विशिष्ट प्रकारची युती होती. दानिएलाने म्हटलं आहे दानिएलच्या पुस्तकात, लोखंड व माती एकत्र जुळलेले आहेत असं तो बोलला, परंतु एक जीव ते झालेले नव्हते, ते एक कधीच होत नव्हते. चर्च आणि शासन यांच्या संबंधात आपण पाहतो की ते कधीच मिसळलेले नव्हते.
तेव्हा हे जे राज्य होतं रोम राज्यातून जे उदयास आले, मागच्या अभ्यासात आपण ते स्पष्टपणे पाहिलेलं होतं की रोम राज्याचे जवळजवळ 10 राज्य त्याच्यातून निघाले. ज्यावेळेस रोम राज्याचा पाडाव झाला 10 राज्य त्याच्यातून निघालेले आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. आता 5वं राज्य, हे 5वं राज्य कोणतं आहे बघा, की दानिएलाने आपलं त्याचा अर्थ त्याला जो सांगितला की अचानक एक धोंडा किंवा एक पाषाण गडगडत खाली आला आणि त्या मूर्तीच्या, त्या पुतळ्याच्या पायाला लागला आणि ती मूर्ती ढासळली, संपूर्णपणे कोसळली आणि तिचा भोगाभोगा झाला आणि वाऱ्याने ती उडून गेली असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ते तो पाहत असताना तो जो धोंडा होता, तो पाषाण, तो दगड हळूहळू मोठा मोठा होत सर्व पृथ्वी त्यानं व्यापून घेतली असं त्याने पाहिलेलं, दाखवलं गेलेलं आहे. तेव्हा हे होते 5वं राज्य. कोणतं राज्य? पाषाणाचं, त्या धोंड्याचं राज्य. हे 5वं राज्य आपण पाहत आहोत. आणि त्या बाबतीत वचनामध्ये काय सांगितलं आहे ते बघूया. 2रा अध्याय आणि 45वं वचन. कसं त्याचं वर्णन केलेलं आहे. दानिएल 2रा अध्याय 45वं वचन. आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने याचे चूर्ण केले. बरोबर. म्हणजेच इथं आपण काय पाहतो की त्या पर्वतापासून एक पाषाण सुटला, बरोबर, आणि त्याने काय केलं? सर्व चूर्ण करून टाकलं. आता वचन 34 आणि 45. पहिले 34 वाचूया, तोच अध्याय. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्याने फुटून तुकडे तुकडे झाले. आणि 25वं वचन 45. आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने याचे चूर्ण केले. म्हणजेच कोणाचा हात न लागता तो आपोआप तो पाषाण आला. आणि तसंच मग आपण पाहिलं की पाषाण खाली भिरकावला जातो, म्हणजे पाषाण वरून खाली तो भिरकावला सारखा येतो आणि त्या पुतळावर येऊन तो आदळतो. पुतळ्याचे तुकडे तुकडे होतात, त्याचे चूर्ण होते. पाषाण काढून त्याचा एक भला मोठा पर्वत बनतो, त्याच पाषाणाचा एक भला मोठा पर्वत बनतो आणि तो पाषाण म्हणजे तो दगड सर्व पृथ्वी व्यापून टाकतो. इथे आपल्याला शेवटच्या काळाच्या घटनांचं चित्र दिसून येतं की हा जो पाषाण म्हणजे काय, तर पाषाण राज्य पर्वतातून न्यायनिवडच्या वेळी काढून टाकल्या जाते. म्हणजे दानिएल याचा आपण 7व्या अध्यायामध्ये पाहतो 13 आणि 14वं वचन. कशा प्रकारे हा पाषाण म्हणजे राज्य आहे, पाषाण राज्य जे आहे पर्वतातून न्यायनिवडच्या वेळी ते नष्ट होणार, कापून टाकल्या जाणार. दानिएल 7वा अध्याय 13 आणि 14 पहा. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कुणी आला. तो त्या पुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याचजवळ नेले. आता सर्व लोक 14 सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली.
त्याची प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. त्याचे राज्य अनिवासी आहे. म्हणजे हे जे पाषाण जे आहे हे राज्य, पाषाण हे राज्य आहे आणि न्यायडॉटच्या वेळी ते सगळं काही कापून टाकलं जातं. आणि इथं दुसरं पाषाण म्हणजे कोणतं राज्य आहे ते तर स्वर्गीय राज्य येण्याचं दाखवलं गेलेलं आहे. कोणाचा हात न लागता ते स्थापन केले जाते, कारण की स्वर्गीय पवित्र स्थानाची शुद्धीकरणात ते कोकराच्या रक्ताने स्थापल्या गेलेलं आहे. कोकराच्या रक्ताने ते स्थापन करण्यात आलेलं आहे. दानिएलचा 8वा अध्याय आणि 14वे वचन. आता आपण पाहतो की कोणाचा हात न लागता हे राज्य स्थापन केल्या जाते, कारण की स्वर्गीय पवित्र स्थानाच्या शुद्धीकरणात ते कोकराच्या रक्ताने स्थापन केले जाते. दानिएल 8वा अध्याय आणि 14वे वचन प्रथम वाचूया. दानिएल 8:14. तो म्हणाला, 2300 दिवस, त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. बरोबर. या ठिकाणी आपण पाहतो की 2300 दिवस हा जो भविष्यात्मक जो काळ आहे, प्रत्येक भविष्यात्मक काळ म्हणजे एक दिवस 1 वर्ष असं गणला जातो. तेव्हा 2300 दिवस म्हटलं की 2300 वर्ष म्हणजे त्यावेळेस पवित्र स्थानाची शुद्धी होईल असं म्हटलं गेलेलं आहे. न लागता ते राज्य स्थापन केलं जातं, कारण की स्वर्गीय पवित्र स्थानाच्या शुद्धीकरणात ते कोकराच्या रक्ताने स्थापन केलं जातं हे पाषाणचं राज्य. म्हणून त्याकरता आपण वाचलं होतं दानिएल 8:14 की तो मला म्हणाला की 2300 दिवस त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. तसेच याला दुजोरा म्हणून, पुष्टी म्हणून इब्री करासपत्र 9वा अध्याय आणि 23वे वचन आपण वाचूया. इब्री 9:23. ह्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने आशाने शुद्ध होणे अवश्य होते. त्या प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी ह्याहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे आवश्यक होते. बरोबर. म्हणजेच पवित्र स्थानाची शुद्धी करण्यात येईल असं दानिएलमध्ये आपण वाचलं. आणि त्यानंतर मग हे जे पाषाण म्हणजे हे राज्य आहे की जे स्वर्गातून येतं, ते राज्य त्याची स्थापना होणार. तसंच पाषाण पर्वतातून आपोआप सुटून शेवटल्या 7 पिढा ज्या पडतात त्यामध्ये हे सर्व नष्ट होऊन जातं. म्हणजे पाषाण पर्वतातून आपोआप सुटून शेवटल्या 7 पिढा यामध्ये सर्व काही नष्ट होऊन जातं. आणि ह्या ज्या पिढा आहेत त्या प्रकटीकरण त्याचा 16वा अध्याय तुम्ही नंतर वाचा, त्यामध्ये ह्या पिढा दिलेल्या आहेत. तसेच हर्मगुदोनाच्या युद्धात पाषाण राज्य जे पुतळ्यावर आढळतं ते बघण्याकरता प्रकटीकरण 16वा अध्यायामध्ये, तसंच त्यामधील प्रकटीकरणातील 19वा अध्याय 10 ते 21 हे तुम्ही ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस तुम्हाला कळून येईल की हर्मगुदोनाच्या ह्या युद्धामध्ये कशा प्रकारे हे जगिक राज्य पूर्णपणे नष्ट केलं जातं आणि देवाचं राज्य पाषाण हे राज्य उदयास येतं. सार्वकालीन राज्य आहे ते. हर्मगुदोनाच्या युद्धात देवाच्या राज्याविरुद्ध जे एकजूट करून आलेले असतील त्या सर्व शक्ती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. हर्मगुदोनाच्या युद्धात प्रकटीकरणामध्ये हर्मगुदोनाचे युद्ध याचा अभ्यास आपण बारकाईने करणारच आहोत. हर्मगुदोनाच्या युद्धात देवाच्या राज्याविरुद्ध जे एकजूट करून आलेले असतील त्या सर्व शक्ती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. आणि ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या वेळी पाषाण राज्याचा भला मोठा पर्वत
बनेल. काय म्हटलं गेलं की ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या वेळी पाषाण राज्याचा भला मोठा पर्वत बनेल. कारण की ज्यांचे येशूमध्ये मरण झाले आहे ते सर्व पुनरुत्थानाद्वारे जिवंत केले जातील. ज्यावेळेस सर्व भक्त उठवल्या जातील, देवाचे लोक जे झोपी गेलेले आहेत ते उठवल्या जाणारच आहेत. त्या पुनरुत्थानाच्या वेळेस ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस जे पुनरुत्थान होईल आणि त्यावेळेस देवाचं राज्य त्याची त्यात स्थापना होईल. म्हणजेच हे पाषाण राज्य की आपण पाहिलं की तो जो पाषाण हळूहळू त्याने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. म्हणजेच देवाचं राज्य, पाषाण राज्य हे येणार, ज्याचा जो पर्वत बनला होता ते 1000 वर्षानंतर सबंध पृथ्वी व्यापून टाकेल. 1000 वर्षानंतर सर्व पृथ्वीचा काय होईल? नाश होईल आणि हीच पृथ्वी नवे आकाश आणि नवी पृथ्वी अशी निर्माण केला जाईल. म्हणजे तेच पाषाण राज्य याची स्थापना होईल. हे आहे 5वं राज्य. म्हणजेच जो धोंडा, जो पाषाण, जो गडगड वरून आला पर्वतावरून आणि त्यानं तो पुतळा त्याचं चूर्ण करून टाकलं आणि तो भुशासारखा उडून गेला. हे आहे पाषाण राज्य, म्हणजे देवाचं राज्य. ते राज्य ज्याची आपण वाट पाहत आहोत. इथे हा 2रा अध्याय संपतो.